छत्रपती संभाजीनगरमधून एक अंगावर शहारा आणणारी आणि माणुसकी हादरवणारी घटना समोर आली आहे. हत्येच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराने 5 ते 6 साथीदारांसह एका तरुणाचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून केला आहे. हा तरुण कोण होता, त्याच्या इतक्या अमानुषपणे खून का करण्यात आला आणि मृतदेह डोंगरात फेकण्यामागे नेमकं काय कारण होतं, जाणून घेऊया संपूर्ण घटना या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी उमेश शेटणारे. आपण पाहता विदर्भ लाईव्ह. छत्रपती संभाजीनगर शहरातील मिटमिटा परिसरात असलेल्या ऊर्जाभूमी भागात मंगळवारी सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना डोंगरावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह इतक्या निर्दयपणे जखमी अवस्थेत होता की पाहणाऱ्यांच्याही काळजाचा थरकाप उडाला. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकाने तात्काळ पोलिसांना कळवले. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, दौलताबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक रेखा लोंढे, छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉक्टर विवेक जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र मृतदेहाजवळ कोणतीही कागदपत्र नसल्याने सुरुवातीला ओळख पटविण्यात अडचण येत होती. दुपारी तपासाअंती मृत तरुणाची ओळख शकील आरब शेख, वय 20, राहणार फुलेनगर, पंढरपूर अशी ओळख पटली. यानंतर पोलिसांनी शकीलच्या कुटुंबियाशी संपर्क साधला. चौकशी समोर आले की शकील हा 4 जानेवारीपासून बेपत्ता होता. मात्र तो याआधी 2-3 दिवस घरी न परतण्याच्या सवयीचा असल्याने कुटुंबियाने बेपत्ता तक्रार दाखल केली नव्हती. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. शकीलच्या हत्येप्रकरणी सय्यद सिराज अली, सय्यद नसीर अली या कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. सिराज हा यापूर्वी 2019 मध्ये हत्येच्या गुन्ह्यात अटक झालेला असून हत्येच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर होता. पोलिसांच्या माहितीनुसार शकील आणि सिराज यांच्या पैशावरून व मोबाईलवरून वाद होता. शकीलने घेतलेला मोबाईल आणि पैसे परत न केल्यास त्याची हत्या करण्याची धमकी सिराजने शकीलच्या आईला फोनवर दिली होती. 4 जानेवारी रोजी शकील सिराजसोबत घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने कुटुंबियांना फोन करून आपण सिराज व इतरांसोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर शकीलचा मोबाईल बंद झाला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार शकीलला कारमधून नेत असताना चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर बँडेज लावण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. शरीरावर सिगारेटचे चटके देण्यात आले. हात पायांवर अत्याचार करून अखेर त्याचा गळा आणि हाताची नस कापण्यात आली. श्वास थांबल्यानंतर मृतदेह जटवाडा परिसरातील डोंगरात फेकून देण्यात आला. या प्रकरणी शकीलचा व सलमान यांच्या तक्रारीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्य आरोपीही रेकॉर्डवरील गुन्हेगार असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथके कार्यरत आहेत. जामिनावर बाहेर असलेले कुख्यात गुन्हेगार पुन्हा अशा प्रकारे निर्गुण हत्या करत असतील तर कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.